सुरुवातीला बातमी वाशिमची आहे। वाशिम जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा धक्कादायक वास्तव हे आता समोर आलेले आहे। लोकशाही मराठीचं स्टिंग ऑपरेशन आणि या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेचं किंबहुना वाशिम जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्याचं धक्कादायक वास्तव समोर येताना दिसतंय। पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद करून पोलीस झोपा काढतायत। टेबलवरच पोलीस कर्मचारी झोप घेत असल्याचं दृश्य आहे। दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार हा सवाल उपस्थित होतोय। वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचं चॅनल गेटच बंद असल्याचं निदर्शनास आलंय। दुसरीकडे वाशिम शहर पोलीस ठाण्यात चक्क स्टेशन डायरीसाठी वापरल्या जाणाऱ्या टेबलवरच पोलीस कर्मचारी झोप घेत असल्याचं दृश्य आहे। आपण विभागवार प्रत्येक पोलीस स्टेशनचं दृश्य समजून घेऊया। वाशिम ग्रामीण पोलीस ठाणं हे आपण या क्षणी पाहतोय। वेळ रात्री 1:26 पोलिसांकडून अपेक्षा असते पहारा देण्याची, पण इथं मात्र या ठिकाणी तर दरवाजा सत्ताड उघडा दिसतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय दुसऱ्या ठिकाणी दरवाजा हा बंद आहे आणि पोलीस या ठिकाणी झोपा काढतायत। मस्त चादर वगैरे घेऊन घोरत असलेले हे वाशिम मधले पोलीस। दुसरी दृश्य जळुका पोलीस ठाण्याची रात्री वेळ 2:30 2:30 वाजताची ही वेळ। दरवाजे बंद आहेत पोलीस ठाण्यातले आणि या ठिकाणी पोलीस शटर वगैरे बंद करून झोप काढत असल्याची दृश्य आहे। पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद करून पोलीस इथं झोपा काढत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। तर ग्रामीण पोलीस ठाणं वाशिम रात्री 1:26 याही ठिकाणी दरवाजे बंद आहेत आणि पोलीस झोपा काढत असल्याचं दृश्य हे समोर आलेलं आहे। या स्टिंग ऑपरेशनमध्ये खरं तर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचा पंचनामा करण्यात आलाय। नेमक्या कोणत्या वेळी कुठं काय चित्र आहे ते तुम्ही टीव्ही स्क्रीनवर देखील पाहताय। 3 ठिकाणं आहेत। मी माझ्या पीसीआर टीमला पुन्हा एकदा विनंती करीन ती 3ही ठिकाणं बॅक टू बॅक प्रेक्षकांना दाखवावीत। पहिलं ठिकाण वाशिमचं ग्रामीण पोलीस ठाणं रात्री 1:26 ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय, ज्या ठिकाणी दरवाजा बंद आहे आणि पोलीस झोपा काढतायत। दुसरी दृश्य जळुका पोलीस ठाणं वेळ रात्री 2:30 2:30 वाजताची ही दृश्य। पोलीस ठाण्याचे दरवाजे बंद आहेत आणि या ठिकाणी शटर वगैरे बंद करून पोलीस झोपा काढताना दिसत आहेत। खरं तर आज वाशिम जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचं लोकशाही मराठीच्या वतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। यामध्ये पाहिलं तर वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचं गेट हे बंद होतं आणि वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये चक्क स्टेशन डायरीवरच्या टेबलवरच कर्मचारी झोपल्याचं चित्र या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे। तर जळुका पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी हे दार बंद करून झोपा घेत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया वाशिमला आपले प्रतिनिधी गोपाळ व्यास यांच्याकडे। गोपाळ, खरं तर हा सगळा मुद्दा आपण अर्थातच आजच्या अधिवेशनात उपस्थित करणार आहोतच, या सगळ्याविषयी विचारणार आहोतच, पण वाशिमकरांची सुरक्षा मात्र अक्षरशः वाऱ्यावर आहे असंच म्हणायला हवं। ऑन ड्युटी पोलीस स्टेशनमध्ये दारं बंद ठेवतायत, चादर घेतात आणि झोपा काढतायत। नक्कीच लागवी बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। कुठेतरी तक्रारदार हे पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत आहेत, मात्र त्यांना गेट बंद दिसत आहेत। काही पोलीस कर्मचारी झोपा काढण्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लोकशाही मराठीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये 3 पोलीस स्टेशनची जी धक्कादायक चित्र आहेत ती समोर आली आहे। त्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रणा वचक बसेल का आणि यांच्यावर
जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लागवी. गोपाळ, एकूणच आपण जर पाहिलं तर या सगळ्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण नेमकं काय आहे असं असताना या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र झोपा लागत आहेत. रात्रीच्या वेळी सतर्क राहणं, पहारा देणं हे खरं तर या ठिकाणी काम असतं पोलिसांचं, पण इथं मात्र सगळाच रामभरोसे कारभार आहे. नक्कीच वाशिम जिल्ह्यात गुन्ह्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. आता काही दिवसापूर्वी 1 ते 2 या ठिकाणी चाकू हल्ले झालेले आहेत. चाकू हल्ल्यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत. दुसरीकडे चोऱ्याचं प्रमाण वाढते. कुठेतरी पोलिसांचं वचक हे या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी जी ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी असेल हे दार लावून झोपतायत. कुठेतरी हे दार लावून झोपणं यांना योग्य वाटते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लागवी. अगदी खरं तर गोपाळ, या सगळ्या संदर्भात आपण वाशिमचे पोलीस आयुक्त अनुज तरे यांच्याशी सुद्धा संपर्क साधला. या प्रकरणी आम्ही लवकरच कारवाई करू असं अनुज तरे म्हणतायत, पण तो दिवस कधी उजाडणार आहे? या ठिकाणी पाहिलं तर वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक असे अनुज तारे असतील यांच्यापर्यंत हा विषय गेला असेल तर ते कधी कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्या ठिकाणी जर विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे यामध्ये जर हा मुद्दा उपस्थित झाला तर या दोषी कर्मचाऱ्यांवर आणि यांना पाठबळ देण्यासाठी जे ठाणेदार असतील त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. लागवी. अगदी गोपाळ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.